कागदावरच्या रिपोर्टपेक्षा ग्राउंडवरची परिस्थिती वेगळी आहे. कागदावर काही रिपोर्ट केले जातात की जिल्हा परिषद शाळामध्ये हे नाहीये, ते नाहीये, तिथल्या गुणवत्तेबाबत हे प्रश्न आहेत. जेव्हा जिल्हा परिषद शाळांचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा या कॉन्व्हेंट स्कूलचं किंवा इंटरनॅशनल स्कूलचं केलं जातं का? तर हे बरोबर. डेफिनेटली त्या पद्धतीने केल्या जात नाही. त्यामुळे मग ज्याचं केल्या जातं त्याच्याच उणिवा दिसणार. ऍक्च्युअल ग्राउंडवर परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषद शाळांकडे उत्तम गुणवत्ता असणारे शिक्षक आहेत. मी जरी आज इथे प्रतिनिधी म्हणून असलो तरी माझ्यासारखे हजारो शिक्षक आहेत की जे इनोव्हेटिव्ह मेथड्स स्कूलमध्ये यूज करून जिल्हा परिषद शाळा नुसत्या टिकवल्या नाहीत तर वाढवलेल्या आहेत. मी एकटा उदाहरण नाहीये त्याचं. हा, चॅलेंजेस डेफिनेटली आहेत. कारण काय झालंय, पालकांना झगमगाटाकडे अट्रॅक्शन जास्त झालंय. त्यामुळेही किंवा पॉप्युलेशन रेट सुद्धा पहा कमी आहे. या काही कारणामुळे जिल्हा परिषदेचीच नव्हे, खाजगी शाळा सुद्धा पटसंख्येसाठी वनवन आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामुळे कुठल्याही शाळा टिकवणं सध्या एक चॅलेंज झालेलं आहे. परंतु जर जिल्हा परिषद शाळा किंवा कुठल्याही शाळा टिकवायच्या असतील तर तुम्हाला वेगळी वाट शोधल्याशिवाय पर्याय नाही. मग ते माध्यम कोणतंही असो. आणि ते होण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट शासकीय धोरणासोबत एक शिक्षक म्हणून माझी एक वैयक्तिक जबाबदारी आहे की मी कुठल्या नवीन गोष्टी शिकतोय, त्याचा उपयोग मुलांना करून भविष्यात त्याला काही चांगला फायदा होईल का. आणि ती गोष्ट विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांना सुद्धा तुम्हाला समजावून सांगता आली पाहिजे की आम्ही ज्या पद्धतीने करतोय ती पद्धत तुमच्या मुलाला भविष्यामध्ये उत्तम यश देऊ शकते. आणि हे काम महाराष्ट्रभरात खूप चांगल्या पद्धतीने अनेक जिल्हा परिषदाच्या शाळांनी सुरू आहे. जरी हे चॅलेंज आहे डेफिनेटली, पण काय आहे, एक सुंदर वाक्य आहे, जो चीज आपको चॅलेंज करती है वही चीज आपको चेंज भी करती है. बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते सर, अगदी. म्हणजे जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते ती तुम्हाला बदल घडवण्यासाठी प्रवृत्त करते. हा एक संधी असते. मग आमच्याकडे चॅलेंज आहे कमी पटसंख्या, तर आम्ही तिथे इनोव्हेटिव्ह एक्सपेरिमेंट केले आणि मग ते चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि मग आज आजूबाजूच्या गावची शहरामधून 2 गाड्या भरून विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये येतात.